असा उघडा मला घेऊन चालली. कुठे चाललो आता आपण? पद्मस्वामी टेम्पल. फायनली आम्ही चाललेलो आहे. ते आता देवा काय काय करावं लागतं ना लग्नानंतर. जर तुम्ही इथे येत असाल तर ओनली लुंगी आणि उपरणं बस, बाकी काही नाही. साडी आणि लेडीज इन व्हाईट साडी. साडी बनेल घातली आहे. वहिनी कसं वाटलं सकाळी लवकर उठून? छान सोबत आहे. सो हे मंदिर सो हे मंदिर आपण बघू शकता. आणि सो इथे जर येत असाल तर इथे स्लॉट्स आहेत मंदिरांचे दर्शनासाठी. सो ते बघूनच यावे नम्र विनंती. साडी आणि मुलांना हे बघ हे आमचे उघडे बाबा. जर इथे येत असाल तर मोबाईल बनियान शर्ट पॅन्ट हे सगळं आणि लॅपटॉप चार्जर पेन ड्राईव्ह काहीच घेऊन येऊ नका बिकॉज अलाउड नाही. आणि आणलं तर इथे क्लॉक रूम आहे where you can keep your other baggage. Left side आहे. So these things are not allowed. And if you get it, then what are the charges? So this is the charges for your accessories. So दर्शन झालेलं आहे आमचं. आतमध्ये काहीच अलाउड नाही. आज आम्ही तुम्हाला सांगितलं फोन वगैरे काहीच अलाउड नाही आहे. बेसिकली ते मंदिराची जी आत्मीयता आहे ती वाढवून ठेवण्यासाठी किंवा ती ठेवण्यासाठी आतमध्ये तुम्ही जाल तर पूर्ण मंदिर हे दिव्यांनी सजवलं जातं. म्हणजे दिव्यांच्या प्रकाशामध्ये आम्ही गर्भगृहातही गेलो होतो. तिथे देवाचं जे चेहरा आहे ते तुम्हाला देवाच्या प्रकाशात बघायला येतो. फार अंधुकसा प्रकाश आहे. आणि पद्मनाभ स्वामींची मूर्ती आहे जी अशी शेष नागावर झोपलेली असते तशी. त्याच्या परिसरामध्ये मंदिर आहे. विशेष असं मंदिर आम्ही बघितलं ते अग्रशाला गणपती मंदिर त्याच्यामध्ये आम्ही नारळ फेकून फोडलेला आहे. दॅट इज युनिक वन. आणि प्रसादही मिळतो एक डब्यामध्ये 100 रुपये आहे याची प्राईस. खीर असते ती म्हणजे तूप आणि गूळ याची खीर असते ती 20 दिवसांची याची म्हणजे तुम्ही घ्याल त्यापासून 20 दिवस टिकू शकते. कृष्णाचं मंदिर आणि आतमध्ये श्रीकृष्णाचंही मंदिर आहे. प्रदक्षिणा नक्की झाला त्या मंदिराला. अशी 3 मंदिरं आहेत आतमध्ये. एक पद्मनाभ स्वामींचं मंदिर, त्यानंतर श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि आतमध्ये अन्नदानही सुरू असतं जे 11:30 वाजल्यापासून ते 1 वाजेपर्यंत असतं. अन्नदान फ्री आहे. पे करायची गरज नाही त्यासाठी. जर तुम्ही या वेळेत आलात तुम्ही आज दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहे. सुविनियर्स घेऊन निघालो. सुविनियर्स वगैरे सगळं घेतलेलं आहे. उघड्या कपड्यात फिरायला लय ऑकवर्ड वाटतं पण आता काय ऑप्शन नाही माझ्याकडे. सो इथून आता मी निघालेलो आहे. आता एक मंदिर करून आम्ही आता दुसऱ्या मंदिरात आलेलो आहे. ओंकाराचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे का हे? कोणतं मंदिर? महेश्वर श्री शिव पार्वती टेम्पल. सो इथे पार्किंगला स्पेस आहे आणि ही इथून एंट्री आहे मंदिराला. इथे मंदिराचं बांधकाम चालू आहे अजून पूर्णपणे झालेलं ना. वर्क इन प्रोग्रेस आण ना. आणि इथे अंकिता नंदी महाराजांची विशालकाय मूर्ती आहे इथे. आणि इथे 2 गज. ओम नमः शिवाय. एंट्री आहे इथून. सुंदर असा काम केलेलं. फोटो अलाउड आहे की नाही माहिती नाही. हो जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत फोटो काढूया. You want to take it?
कौलाचं बांधकाम आहे, पूर्ण मोठी समई आहे इथे. जर तुम्ही इथे येत आहे तर इथे अभिषेक करायचा एक आहे आणि नॉर्मल विभूती आणि कुंकू वेगळं आहे, हे तुम्हाला मंदिरात जाऊन करू देतील. 200 रुपये थाली आहे आणि एका थालीसाठी 2 नाव येतात. आणि हे 100 रुपये आहे, ते फक्त आपल्याला डायरेक्ट द्यायचे त्यांना की लोक आपल्याला. आणि इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं. अक्षय आणि अक्षय AKSH अंकिता ANKITA. अन्ना व्हिडिओ अलाउड अंदर नहीं है. ओके, सो व्हिडिओ इज नॉट अलाउड इनसाइड. वो आरोना प्रसाद खाने के लिए प्रसाद. दिस इज प्रसाद. वो गुड़ एंड राइस है. रिसिप्ट यू विल गेट हियर. 100 each. यस. अरे सॉरी. ओके, थँक्यू. वहिनीने एक घेतलेला आणि आम्ही एक घेतलेला आहे. सो दिस इज अ लास्ट व्ह्यू. फोन अँड ऑल नॉट अलाउड. सो आपण भेटूया अभिषेक झाल्यानंतर. द एक्सपिरियन्स वॉज ग्रेट. ॲक्च्युली आम्ही जसं एंटर केला तसं ती नाही, शृंगार आरती म्हणजे देवाचा शृंगार नुकताच झाला होता, त्याच्यामुळे शृंगार आरती झाल्यानंतरची आरती आम्हाला मिळाली, ते सौभाग्य आमचं. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर जे तीर्थ असतं ते आम्हाला प्यायला मिळालं. ते इट्स लाईक लॉर्ड ग्रेस. आरती झाल्यानंतर पहिला अभिषेक आमच्याकडूनच झाला होता. झालेला आहे. जरा बरं वाटलं आणि फील व्हेरी पॉझिटिव्ह वाईब्स भरपूर मिळाल्या. फार छान वाटलं. मंदिर शांत आहे, शांत मंदिर आहे. मंदिरामध्ये मंदिराच्या आत शिव आणि पार्वती यांची मूर्ती आहे, लिंग नाही आहे. आणि त्याच्यामध्ये परत आम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय आतमध्ये. मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेलं आहे. बरं वाटलं सगळं. सगळे ज्योतिर्लिंग असेच बघून. हा म्हणजे जाऊ कंप्लीट करू ते माहिती नाही, पण हे ह्याच्याने आम्हाला सौभाग्य चाहा तो वो भी कर लेंगे. पण फार सुंदर म्हणजे शिवशक्ती किंवा शिव पार्वती मंदिर ह्यासाठी म्हणतात कारण शिव आणि पार्वती यांची मूर्ती आतमध्ये. हे लिंग मंदिर नाही आहे. लिंग जे आहे जे मोठं पाठीमागे दाखवू तर ते लाईक डेकोरेशन, बट ऍक्च्युअल मंदिर हे शिव पार्वतींचं मंदिर आहे. म्हणून अभिषेक करताना आपण भस्म आणि कुंकू दोन्ही घेतलो एकत्र. सो आता बघू शकता एवढं मोठं शिवलिंग आणि त्याच्यावरती हनुमान बजरंगबली की जय. सो केवढं मोठं शिवलिंग. तुम्ही बघता इथून एंट्रन्स कुठून आहे. मंदिर बघा किती छान आहे. सुंदर कौलारू मंदिर. अहम ब्रह्मास्मी. या पुढे नंदी. हो बघू शकता. हे आहे नवग्रहांचं मंदिर. आम्ही आता हे एक्सप्लोर करायला चाललेलो आहे. बघूया. तुझ्याला छान गार्डन ग्रीनरी आहे आणि आधी अंकिता अहम ब्रह्मास. सो इथे आतमध्ये एंट्री आहे वाटतं, तर आम्ही ते जाऊन चेक करतो. जर या तुम्हाला शिवलिंगाच्या आतमध्ये जर जायचं असेल, हे जर एक्सप्लोर करायचं असेल तर तुम्हाला तिकीट घ्यावे लागेल. पर पर्सन 200 रुपये तिकीट आहे. आम्ही 4 जणांचे म्हणून 800 रुपयाचे तिकीट झालेले आहेत. आता ह्याच्या आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही, सो वी कांट शो यू द इनसाइड फुटेज. बट आल्यावर त्याचा एक्सपिरियन्स कसा होता हे नक्कीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. एंट्रन्स. आणि आता आम्हाला सगळ्यांना मोबाईल जमा करायचे आहेत. सो तर तुम्ही केरळला येत असाल तर कंपल्सरी इथे व्हिजिट करा. भरपूर छान माहिती आहे लोकांनी दिलेली आहे. आपले अष्टचक्र आणि 7 नाडी म्हणजे ते कसे प्रभावित होतात आणि कुठल्या नाडीवर कुठल्या देवाचा प्रभाव आहे आणि ते कसं जागृत करावं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे हे फक्त दिसायला असं मोठं शिवलिंग नाही, पण ॲक्च्युली आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे. आतमध्ये फोटोग्राफी वगैरे अलाउड नव्हती कारण तिकडे आणि इकडे स्लॉट्स आहेत विथ द लँग्वेज मल्याळम, तमिळ. जर तुम्ही मराठी आणि हिंदी असेल तुम्ही हिंदी स्लॉटसाठी जाऊ शकता. इंग्लिश अवेलेबल नाही आहे, बट माहिती खूप छान सांगली जाते. प्लीज व्हिजिट करा. थँक्यू. सो आता मी एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे
80 रुपयामध्ये एवढं सगळं मीठ देतात आणि लुक ॲट द राईस. वाटाणे भात